Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा सालिबात। जमात नहुम मजमून मराठी ब्रिज कोर्स मराठी अंतर्भारती इयत्ता 9वी ब्रिज कोर्स डे 7 7वां दिन है। दिवस 7 क्षेत्र भाषाभ्यास कौशल्य क्षमता वाचन लेखन करताना विरामचिन्हाचा योग्य वापर करता येणे। संकल्पना विरामचिन्ह अध्ययन निष्पत्ती भिन्न उद्देशासाठी लेखन करताना विरामचिन्हाचा जाणीवपूर्वक योग्य वापर करतात। विविध विषयासाठी विविध उद्देशासाठी लेखन करताना विरामचिन्हाचा योग्य वापर करतात। जाणून घेऊया कृती व कृतीतील तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। शिक्षक विद्यार्थ्यांना खालील परिच्छेद योग्य विरामचिन्हे घालून त्याचे लेखन करावयास सांगेल। आई आज आमच्या शाळेत ई कचरा याविषयी माहिती सांगण्यासाठी एक ताई व दादा आले होते। ई कचरा म्हणजे काय आईने विचारले। ई कचरा म्हणजे आपल्या घरातील जुन्या पुराण्या न चालणाऱ्या खराब झालेल्या आपण अडगडीत टाकून दिलेल्या विद्युत उपकरणाचा कचरा असा कितीसा ई कचरा असतो प्रत्येक घरात। आई म्हणाली, अगं खूप ई कचरा असतो प्रत्येकाच्या घरात बघ। आता खराब झालेला फोन मोबाईल संगणक व त्याचे भाग फ्रीज टीव्ही मिक्सर इस्त्री ट्यूबलाईट बल्ब आणि अरे बापरे खरेच की बरेच मोठी यादी होईल या ई कचऱ्याची। सक्षम बनूया। उत्तर आहे विरामचिन्ह लावलेले हा परिच्छेद दिला आहे। आई आज आमच्या शाळेत ई कचरा याविषयी माहिती सांगण्यासाठी एक ताई व दादा आले होते। ई कचरा म्हणजे काय आईने विचारले। ई कचरा म्हणजे आपल्या घरातील जुन्या पुराण्या न चालणाऱ्या खराब झालेल्या आपण अडगडीत टाकून दिलेल्या विद्युत उपकरणाचा कचरा असा कितीच ई कचरा असतो प्रत्येकाच्या घरात। आई म्हणे, अगं खूप ई कचरा असतो प्रत्येकाच्या घरात बघ। आता खराब झालेला फोन मोबाईल संगणक व त्याचे भाग फ्रीज टीव्ही मिक्सर इस्त्री ट्यूबलाईट बल्ब अरे बापरे खरेच की बरीच मोठी यादी होईल या ई कचऱ्याची। सक्षम बनूया। भाषा पेटीतील विरामचिन्हाची कार्ड दाखवून त्यांची नावे विद्यार्थ्याकडून काढून घ्यावी। पहिला आहे अर्धविराम दुसरा प्रश्नचिन्ह तिसरा स्वल्पविराम चौथा पूर्णविराम पाचवा उद्गारवाचक चिन्ह सहावा एकेरी अवतरण चिन्ह सातवा संयोग चिन्ह आठवा दुहेरी अवतरण चिन्ह नववा अपसारण चिन्ह। चला सराव करूया। शिक्षक विद्यार्थ्यांना भाषा पेटीतील विरामचिन्हाची कार्ड्स देतील व वाक्याचे वाचन करतील। त्या वाक्यात ज्या विरामचिन्हाचा वापर होत असेल तो विद्यार्थी कार्ड घेऊन पुढे येईल व त्या विरामचिन्हाबद्दल माहिती देतील। कल्पक होऊया। विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 5 विरामचिन्हाचे वाक्य तयार करणे। मोबाईलच्या कीपॅडवर असलेल्या विरामचिन्हाची यादी तयार करणे व त्यांचा वापर करून वाक्य तयार करणे। पूरक साहित्य स्रोत गोष्टीची पुस्तके नाटकाची पुस्तके वर्तमानपत्रे भाषा पेटीतील विरामचिन्हाचा कार्ड। याचा उत्तर है अब देखिए इसे हमने डिटेल में दिया है। इसमें हमने उसकी व्याख्या के साथ में उदाहरण भी दिए हैं। पहिला आहे पूर्णविराम। भाषेमध्ये जेथे एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो बोलताना तसे दर्शविण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो। थांबण्याची खूण म्हणजे टिंब असे चिन्ह वापरले जाते त्याला पूर्णविराम म्हणतात।
पहिला पक्षी झाडावर बसला, दुसरा मला आई आवडते, तिसरा तो घरी गेला, चौथा संगीताने फुले आणली. दुसरा अर्धविराम. विरामचिन्ह व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करताना, जेव्हा भाषेचे लेखन करताना आपण वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबवावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही, त्यासाठी अर्धविराम सेमिकोलन हे अर्धविराम चिन्ह वापरतात. दोन छोटी वाक्या अव्याने जोडताना अर्धविराम वापरतात. पहिला आहे, त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हरला. दुसरा, ढग खूप गरजत होते पण पाऊस मात्र आला नाही. तिसरा, हे काम अवघड होते पण गोविंदा कल्पक होता. तिसरा आहे स्वल्पविराम. वाक्यात जिथे थोडेसे थांबावे लागते तेथे कॉमा हे स्वल्पविराम चिन्ह देतात. नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, इतर समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम वापरले जाते. एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास तसेच संबोधन दाखवताना स्वल्पविराम यांचा वापर होतो. पहिला आहे, राजूने बाजारातून केळी, द्राक्षे, अंजीर, कलिंगड ही फळे आणली. दुसरा, अनिलला मराठी, गणित, विज्ञान हे विषय आवडतात. तिसरा, शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. चौथा, महाराज मला माफ करा. चौथा आहे अपूर्णविराम कोलन. वाक्य लिहिताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखाद्या तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशिलांच्या आधी कोलन हे अपूर्णविराम चिन्ह वापरतात. उदाहरण, एक, मुख्य ऋतू 3 आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. दुसरा, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. 4, 6, 8. पाचवा आहे प्रश्नचिन्ह. वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यांची शेवटी क्वेश्चन मार्क हे चिन्हे वापरतात, त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात. उदाहरण, 1, तुमच्या हातात काय आहे? 2, तुझे नाव काय आहे? 6वा, उद्गारवाचक चिन्ह. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष, आश्चर्य, दुःख इत्यादीपैकी कोणतीही भावना व्यक्त करायची असते तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी हे उद्गार चिन्ह देतात. तसेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात. म्हणून केवलप्रयोगी शब्दापुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते. उदाहरण, 1, अरे बापरे, केवढा मोठा साप हा. दुसरा, ओहो, किती मोठी जखम आहे ही. 7वा, अवतरण चिन्ह. एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह. महत्त्वाचे शब्द किंवा शब्दसमूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे ह्या किंवा एकेरी अवतरण ह्या किंवा दुहेरी अवतरण ह्या चिन्हाने दर्शवित जातात. या चिन्हांना अवतरण चिन्ह असे म्हणतात. एकेरी अवतरण चिन्ह. जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरण, 1, ययाती हे पुस्तक वि.सा. खांडेकर यांनी लिहिले आहे. 2, दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते. दुहेरी अवतरण चिन्ह. व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी वापरतात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला बोलण्याचे शब्द अधोरेखित करता येतात. उदाहरण, 1, बिरबल म्हणाला, तुमचे नाव काय आहे? 8, संयोग चिन्ह. मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्दातील प्रत्येक 2 पदामध्ये डॅश संयोग चिन्ह ही खूण असते. त्याला संयोग चिन्ह असे म्हणतात. 2 शब्दांमधील परस्पर संबंध
दर्शविण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर व्याकरणामध्ये केला जातो. दोन शब्द जोडताना वापरतात. हरिहर रामकृष्ण, गंगा यमुना विद्यार्थी भांडार. व ओळींच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 9. अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. मराठी व्याकरणामध्ये वाक्यामध्ये एखाद्या गोष्टींचा किंवा बाबींचा खुलासा किंवा स्पष्टीकरण करावयाच्या वेळी अपसारण चिन्ह या चिन्हाचा उपयोग करतात, त्यास अपसारण चिन्ह असे म्हणतात. उदाहरण 1. मीनल आज एक चित्र काढणार होती पण. 10. लोप चिन्ह. जेव्हा एखादे वाक्य बोलता बोलता मध्येच विचार खंडित आपण बोलताना थोडे थांबतो तेव्हा लोप चिन्ह वापरले जातात. उदाहरण, मला हे पाहायचे होते पण आई मला 100 रुपये. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.